इको क्लब पर्यावरणाअंतर्गत आम्ही छोटीशी नाटिका तयार केली आहे ते पर्यावरण संरक्षण. नमस्कार, मी या नाटिकेत सासू या भूमिकेत आहे. नमस्कार, माझे नाव सूर्यवंशी सावने. मी या नाटिकेत सुनेच्या भूमिकेत आहे. नमस्कार, माझे नाव माळी समृद्धी. नमस्कार, माझे नाव केसर करापेक्षा. आम्ही दोघी या नाटिकेत मुलीच्या भूमिकेत आहोत. अगं गाजी, हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही. अगं, नदीत जलपर्णी उगवली आहे. जलपर्णी म्हणजे काय गाजी? अगं, जलपर्णी म्हणजे नदीत उगवणारी एक वनस्पती ग. पण ती पाण्यात का उगवते? अगं, ती पाणी दूषित झाल्यामुळे उगवते. आजी, आपल्यामुळेच ही नदीचं पाणी प्रदूषित झाले ना ग. हो ग, आपल्यामुळे त्या नदीचं पाणी प्रदूषित झालंय, माणसांच्या वाईट सवयीमुळे. अरे रे रे आजी, आता काय करायचं या जलपर्णीचं? पाणी अदूषित होण्याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. हो ग आजी, आपण तर काळजी घेऊच, पण बाकीचे लोक काय ग, ते तर कचरा नदीतच आणून टाकतात. अगं, आपण आजपासूनच एक संकल्प घेऊया की नदीच्या पाण्यात कोणी कचरा टाकू नका म्हणून. हो ग आजी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपण आजपासूनच एक संकल्प करूया. हो ग. सासूबाई, अहो सासूबाई. बोल ना सुनबाई. अहो सासूबाई, तुम्हाला माहिती आहे ना, नळाला पाणी आलं आहे. सगळ्या घरीतल्या बाया पाणी भरायला गेलेत. मी नीताला घागरी रिकाम्या करून पाणी भरण्यासाठी स्वच्छ धुवायला लावते. नीता, अगं नीता. काय झालं आई? अगं, आपल्या गल्लीत पाणी सुटलंय. सगळ्या बाया पाणी भरायला गेल्यात. आपल्याला पण भरायचंय. चल, किचन मध्ये जा आणि घागरी रिकाम्या करून स्वच्छ धुवून घे आणि शिळं पाणी सांडून दे. हो आई. अगं नीता, हे काय करतेस तू? काय झालं आजी? अगं, पाणी असं वाया घालू नये ग. अगं आजी, हे पाणी शिळं झाले म्हणून मी टाकून देत होते. अगं नीता, पाणी कधी शिळं होत नसतं. पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागतो. पाणी असं तू खाली ओतण्यापेक्षा एखाद्या झाडाला पण घालू शकतेस की ग. असं पाणी वाया घालायचं नाही. जर आज आपण पाणी वाया घालतो तर पुढच्या पिढीला पाणी पुरणार नाही. तू ही म्हण ऐकलीस का? जल हे तो कल हे. हो ग आजी, हो आजी, तू म्हणतेस ते बरोबर आहे ग. मी आजपासून पाणी वाया घालताना झाडाला टाकेन व इतरांनाही सांगेन की पाण्याचा काटकसरीने वापर करावा. आज आपण पाण्यामुळे तर जगू शकतो. हो ग. अगं बया बया बया. काय झालं सासूबाई? अगं सुनबाई, तुला कळत नाही का? घरात टीव्ही, फॅन, कूलर, सगळं मोबाईलची तर टिकाळा चार्जर तर तुला कळत नाही का बंद करायचं सगळं? अहो सासूबाई, सगळीकडे मीच लक्ष द्यायचं का? घरात दुसरी पण माणसं आहेतच की. थांब, त्या दोघींना बोलवते. नीता, ए गीता. काय झालं आजी? तुम्हाला कळत नाही का? खेळायला जाता आणि टीव्ही, फॅन, कूलर सगळं बंद करून जायचं. उठलं की तसंच जाता. अगं आजी, आम्ही टीव्ही बघत होतो, पण आई तिथेच होती ना. आईने काय काय करायचं ग? स्वयंपाक करायचं, धुणं, भांडे, का सगळीकडे लक्ष द्यायचं. अगं, लाईट वापरणं हे सगळ्याचं कर्तव्य आहे. अगं, तिनं म्हणते ते बरोबर आहे. तुम्हाला कळत नाही का? सगळं बंद करून खेळायला द्यायचं. आजपासून तसं करायचं नाही. सगळं बंद करायचं, खेळायला द्यायचं. विजेचा आपण काटकसरीने वापर केला पाहिजे. उंगली उठाव बिजली बचाव असंच केलं पाहिजे सगळ्यांनी. हो आई, तू म्हणतेस ते बरोबर आहे ग. आमचं चुकलं. आम्ही आजपासून लक्ष देऊ. अगं, हे काय करतेस ग तू? हे अगं आई, मला झाडासोबत खेळायला खूप आवडतं. अगं, झाडासोबत खेळायला आवडतं म्हणजे काय? झाडं असे तोडून टाकतात का ग? अगं, झाडं खेळण्याच्या अगोदर आपल्याला लावायला आवडली पाहिजे. बघ ग, झाडाला पृथ्वी कशी हिरवीगार दिसते. अगं, झाडामुळं ऑक्सिजन भेटतं, फुले, फळे, खूप काही गोष्टी भेटतात. असं झाडं तोडायची नसतात. अगं, आपण जसं उन्हाळ्यात गाडी लावण्यासाठी सावली शोधतो ना, तसंच आता आपण झाडे लावण्यासाठी जागा शोधली पाहिजे. तुम्हाला कसं कळत नाही ग? हो आई, तू बोलतेस ते खरंच आहे. मी आजपासून झाडे लावणार, झाडे जगवणार. मी आजपासून संकल्प करते की मी आपल्या घरातील प्रत्येकाच्या वाढदिवसाला झाडे लावणार व माझ्या मित्रमैत्रिणींनाही सांगणार.
झाडे आहेत तर आपलं जीवन आहे. झाडामुळेच तर आपल्याला ऑक्सिजन मिळतं. हो असंच कर. अगं एक टवळे, तुला काही कळतं का नाही का? काय झालं आई, का ओरडतेस माझ्यावर? काय झालं म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कचरा सगळा घरभर पसरवला. ती आली पालापाचोळा पसरवली आणि आता तू येऊन इलेक्ट्रॉनिक कचरा पसरवतेस का ग? अगं आई, आम्हाला खेळायला आवडतं म्हणून आम्ही खेळतो. अगं खेळायला आवडतं म्हणजे काय घरभर सगळ्या पृथ्वीवर घराच्या बाहेर इलेक्ट्रॉनिक पालापाचोळा कचरा सगळ्या प्रकारचा कचरा पसरवता का ग तुम्ही? त्यात काय होतं आई? अगं इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची जर आपण चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावली ना तर त्याचा पुनर्वापर करता येतो. हो आई, तू म्हणतेस ते बरोबर आहे ग. हो आई, तू म्हणतेस ते बरोबर आहे ग. मी आजपासून तसंच करेन. इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा टाकेन व ओला व सुका कचरा वेगळा वेगळा टाकेन आणि इतरांनाही सांगेन ग. हो. अगं सुनबाई काय करतेस तू? अहो सासूबाई बघा ना मुलींनी किती कचरा केलाय. इलेक्ट्रॉनिक कचरा पालापाचोळा ओला कचरा सगळा कचरा केलाय घरात. अगं मुलींनी कचरा केलाय ते तर मला मान्य आहे, पण तू पण तेच करतेस की ग. आता मी काय केलं? अगं असं कचरा एकत्र सगळा करायचा नसतो. पालापाचोळा वेगळं, कागदाचा सुका कचरा वेगळं, ओला कचरा वेगळा असं करायचा राहतो. तुला कळत नाही का ग? अहो सासूबाई हे तर मी केलंच नव्हतं. आपण आजपासून मी असंच करणार. ओला सुका सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे कचरे वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करणार. या कचऱ्याचा पुनर्वापर होऊ शकतो. प्लॅस्टिक कचरा तर वर्षानुवर्षे जमिनीत राहतो. हे तुला माहीत राहायला पाहिजे होतं सुनबाई. अहो हे तर मला माहीतच नव्हतं. मी आजपासून असा संकल्प करते की कचरा सगळ्या प्रकारचा कचरा कुंडीतच टाकेन आणि इतरांनाही सांगेन. असंच करते. अगं आई मला जेवायला वाढ ना ग. बस आणते. अगं नीता हे काय करतेस तू? हात जेवण्याआधी तू हात स्वच्छ धुवलीस का? अगं आजी माझे तर हात स्वच्छच आहेत ना ग. हात स्वच्छ असले म्हणजे काय झाले ग? हातात किती किटाणू असतात तुला माहित नसतं का ग? उठभर हात धुवून जेवायला बसायचं. हो आजी ठीक आहे, मी हात धुवूनच जेवते. माझं जेवण झालं आहे. अगं गीता हे काय करतेस बरं तू? असं ताटलीत जेवण अर्धवट ठेवायचं नसतं. अगं पण आजी माझं तर जेवण झालं ना ग. जेवण झालं म्हणजे काय झालं ते पूर्ण संपवायचं. शेतकऱ्यांना हे जेवण हे अन्न पिकवण्यासाठी किती कष्ट लागतो. हे अन्न पूर्ण आपलं ब्रह्म आहे तुला माहित नाही का ग? उठ हे सगळं पार करायचं ताटातलं तेवढं. हो ठीक आहे, मी ताटातलं पूर्ण जेवण सांभाळते. हे अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते. हो ग, ही अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप कष्ट घ्यावे लागतं. तू हे सगळं अन्न आणि इतरांना पण सांगायचं तुझ्या मित्रमैत्रिणींना की अन्न वाया घालू नका, अन्नाची नासाडी करू नका म्हणून. जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं. हे अन्नधान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते. हे मी आजपासून ताटातलं पूर्ण जेवण संपवते. लागेल तेवढंच खाईल आणि माझ्या मित्रमैत्रिणींनाही सांगेल की अन्न वाया घालू नका. अन्न हे आपलं जीवन आहे. अन्न नसतं तर आपण जगू शकत नाही. झाडे लावा भविष्य वाचवा. जल हे तो कल हे. झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा. ओला कचरा
व सुका कचरा वेगळा वेगळा टाकावा. इलेक्ट्रिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. चौथी